नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक फिरके, गोरसे वाणिज्य महाविद्यालय वर्धा आपलं सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहोत. बीकॉम फायनल इयर सेमिस्टर 6 बजेट अँड बजेटरी कंट्रोल या प्रकरणातलं पहिली मेथड फ्लेक्झिबल बजेट याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण फ्लेक्झिबल बजेट काय असतं हे समजून घेतलं आणि फ्लेक्झिबल बजेटचं पहिलं अंकगणित जो डाटा दिलेला आहे त्याची ओळख पटवून घेतली. या पहिल्या अंकगणिताचं सोल्युशन कसं बनवायचं आहे हा भाग आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण करत आहोत. गणित काय आहे पुन्हा एकदा बघूया. फ्लेक्झिबल बजेटच्या पहिल्या गणितामध्ये आपल्याला ओळख पटवून घ्यायची आहे, दिलेली क्षमता आणि बनवणारी क्षमता. प्रिपेअर द फ्लेक्झिबल बजेट फॉर 8000 युनिट्स, म्हणजे फ्लेक्झिबल बजेट बनवायचं आहे 8000 युनिटसाठी, म्हणून सोल्युशन मध्ये रकाने कसे काढायचे आहेत. प्रिपरेशन ऑफ फ्लेक्झिबल बजेट हे टायटल द्यायचं आहे. सोल्युशन मध्ये ब्लॅकबोर्डच्या लेफ्ट हँड साईडला गणित दिलेलं आहे आणि या लाईन पासून उजव्या साईडला आपण सोल्युशन बनवलेलं आहे. सोल्युशन मध्ये टायटल द्यायचं आहे, हेडिंग दिलेलं आपण प्रिपरेशन ऑफ फ्लेक्झिबल बजेट. हा फ्लेक्झिबल बजेट किती एककासाठी किती क्षमतेसाठी बनवायचा आहे, म्हणून रचना करत असताना पर्टिक्युलर्स इथं विवरण द्यायचे आहेत आणि रकाने किती बनतील आहेत तर रकाने तेवढे बनतील आहेत जेवढे एककाचे फ्लेक्झिबल बजेट बनवायचे आहे. या गणितामध्ये 10,000 क्षमतेची माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि 10,000 क्षमतेचा आधार घेऊन 8,000 क्षमतेची 8,000 एककाच्या क्षमतेचा फ्लेक्झिबल बजेट बनवायचा आहे. म्हणून पहिला रकाना हा प्रत्येक वेळेस गिव्हन कॉलम असतो, दिलेला कॉलम असतो. ही दिलेली सगळी माहिती 10,000 एककाच्या क्षमतेला लागू आहे, म्हणून प्रेझेंट कॉलम प्रेझेंट युनिटचा राहिला गिव्हन कॉलम, आणि नंतर विचारलेले जे रकाने राहतील आहे ते आपण पुढच्या रकान्यांमध्ये विचारायचं. पहिल्या गणितामध्ये 10,000 एककाच्या माहितीच्या आधारावर 8,000 एककाचा बजेट बनवायचा आहे, म्हणून 8,000चा दुसरा कॉलम घेतला. एका गणितामध्ये 3 रकाने सुद्धा बनवायला लागू शकतात. प्रिफर्ड फ्लेक्झिबल बजेट फॉर द युनिट्स ऑफ 8000 अँड फॉर द युनिट्स ऑफ 9000. मग 10,000च्या आधारावर 8,000 युनिट बनवले तर काय रचना राहील आहे आणि 9,000 युनिटचं उत्पादन केलं तर काय रचना राहील आहे. म्हणजे विचारलेले 2 कॉलम राहिले असते तर एक कॉलम 8,000 एककाचा बनवला असता आणि पुढचा दुसरा कॉलम 9,000 एककासाठी बनवला असता. लक्षात आलं. या गणितामध्ये प्रेझेंट युनिट्स आहे 10,000 आणि आपल्याला बनवायचे आहेत 8,000 युनिट्स. क्षमता एककामध्ये दिलेली आहे म्हणून एककाचा आपण रकाना बनवला आहे. क्षमता टक्केवारीमध्ये जर का असतं तर पर्सेंटेजचे सुद्धा आपण रकाने बनवले असते. आता 10,000 युनिटचा डाटा दिलेला आहे, त्याच्या अनुषंगाने 8,000 युनिट वरती आपल्याला माहिती बनवायची आहे. सर्वसाधारण अंकगणिताचा नियम लागतो, हायर द युनिट्स हायर द कॉस्ट, लोअर द युनिट्स लोअर विल बी द कॉस्ट. जितकं जास्त उत्पादन तितका जास्त खर्च आणि जितक्या कमी क्षमतेचं उत्पादन तितका कमी खर्च. म्हणजे 10,000 एककावरनं आपण 8,000 एककावरती जात आहोत, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग क्षमतेमध्ये घट होत आहे. बट नॅचरल आहे, मॅन्युफॅक्चरिंग क्षमतेमध्ये जर का घट झाली तर होणाऱ्या खर्चामध्ये सुद्धा घट होणार. एक साधारण अंकगणिताचं आपण उदाहरण लक्षात ठेवतो. विपरीत परिस्थिती जर का असती की 10,000 एककाचा युनिटचा डाटा दिला आहे आणि आपण 12,000 किंवा 15,000 युनिट जर का बनवले तर काय परिस्थिती राहील तर 10,000च्या क्षमतेपेक्षा 12,000ची क्षमता जास्त आहे, वाढ आहे, म्हणून वाढीव एककासाठी वाढीव खर्च होणार. हे मी प्रमाण तुम्हाला सांगितलं जेणेकरून तुम्ही बरोबर दिशेने जात आहात की नाही आपलं आकलन आपण करू शकतो. दिलेल्या खर्चाला मागील व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे परिव्ययाचे 3 प्रकार असतात, चल परिव्यय, स्थिर परिव्यय आणि अर्धचल परिव्यय. व्हेरिएबल कॉस्ट, फिक्स कॉस्ट आणि सेमी व्हेरिएबल कॉस्ट. मग दिलेल्या कॉस्टला आपण 100% व्हेरिएबल असली तर व्ही मार्किंग करायचं, 100% फिक्स असली तर एफ मार्किंग करायचं आणि जी आंशिक व्हेरिएबल आणि आंशिक फिक्स आहे त्याला सेमी व्हेरिएबल मार्क करायचं असतं. बघूया रचना काय दिलेली आहे. पुन्हा माहिती रुपीज पर युनिट मध्ये दिलेली आहे. काही ठिकाणी माहिती प्रति एककामध्ये राहील किंवा काही ठिकाणी माहिती 10,000 युनिटला एकूण कॉस्ट किती लागतं रुपयांमध्ये दिलेली राहू शकते. म्हणजे एकूण रुपये किंवा प्रति एकक रुपये. इथं प्रति एकक दिलेलं आहे तर ही माहिती इथं प्रति एककाच्या रकान्यामध्ये भरावायची आहे. इथे दिलेली माहिती प्रति एककाच्या रकाना दिली असल्या कारणाने मी प्रति एककाचा रकाना बनवला आहे. अदरवाईज तुम्ही फक्त अमाऊंटचा एक कॉलम बनवू शकता. अमाऊंटचा एक कॉलम आणि प्रति एककाचा दुसरा कॉलम हे अजून विस्तृत वर्गीकरण त्याचं झालेलं आहे.
इथं प्रति एककाची माहिती दिली होती, म्हणून प्रत्येक लेवलमध्ये प्रति एकक आणि रुपये, प्रति एकक आणि रुपये असे दोन कॉलम आपण केलेले आहे. मग प्रति एककाचा आणि एकूण अमाऊंटचा रिलेशनशिप काय राहणार, तर प्रति एककाचा रेट रुपीज पर युनिट, म्हणजे त्याला आपण म्हणू रेट पर युनिट मल्टिप्लाइड बाय क्वांटिटी इज इक्वल टू अमाउंट. रेट इंटू क्वांटिटी इज इक्वल टू अमाउंट. प्रति एककाचा रेट दिलेला आहे, याला क्वांटिटीने गुणाकार करायचा म्हणजे अमाउंट प्राप्त होणार. याचाच अर्थ काय राहतो, अमाउंट डिवायडेड बाय क्वांटिटी जर का केली तर आपल्याला रेट प्राप्त होतो, आणि अमाउंट डिवाइडेड बाय रेट जर का केला तर आपल्याला क्वांटिटी प्राप्त होतो. इथं सुद्धा तीन सूत्र तुम्हाला मिळाले. रेट इंटू क्वांटिटी अमाउंट, अमाउंट भागिला क्वांटिटी इज इक्वल टू रेट, किंवा अमाउंट भागिला रेट इज इक्वल टू क्वांटिटी. जे दिलेली आहे माहिती ती आपल्याला भरावायची आहे. मटेरियल 70 रुपये प्रति एकक, 100% व्हेरिएबल. कारण की सामग्री ही डायरेक्ट प्रत्यक्ष मटेरियल, प्रत्यक्ष लेबर कॉस्ट आणि प्रत्यक्ष व्हेरिएबल ओव्हरहेड. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस जे प्राइम कॉस्टचे एलिमेंट असतात, जे आपण परिव्यय लेखांकनामध्ये बघितलं, हे सगळेचे सगळे 100% चल खर्च असतात, म्हणून हे चल परिव्ययामध्ये राहणार. 100% व्हेरिएबल. लेबर 100% व्हेरिएबल, व्हेरिएबल ओव्हरहेड 100% व्हेरिएबल. व्ही मार्किंग केलेले पद हे व्हेरिएबल कॉस्ट मध्ये लिहायचे, एफ मार्किंग केलेले पद हे स्थिर कॉस्ट मध्ये लिहायचे. फिक्स ओव्हरहेड 100% फिक्स, म्हणजे हा एफ मध्ये जाणार. सेलिंग एक्सपेन्सेस 10% फिक्स, याचा अर्थ काय आहे, 10% फिक्स मध्ये द्यायचा आणि उर्वरित 90% व्हेरिएबल मध्ये द्यायचा आहे. हा दोघांमध्ये वर्गीकृत करायचा आहे. हा सेमी व्हेरिएबल झाला, परंतु सेमी व्हेरिएबल एक्सपेन्सेस मध्ये किती व्हेरिएबल आणि किती फिक्स याचं प्रमाण जर का दिलेलं असलं तर फिक्स वाला पोर्शन फिक्स मध्ये घ्यायचा, व्हेरिएबल वाला पोर्शन व्हेरिएबल मध्ये घ्यायचा. विभागणी शक्य आहे, म्हणून हा दोन्ही मध्ये जाणार, म्हणजे हा व्ही मध्ये पण जाईल आणि फिक्स मध्ये पण जाणार. व्हेरिएबल कॉस्ट मध्ये किती जाणार, 90%, आणि फिक्स कॉस्ट मध्ये किती जाणार, 10% दिलेला आहे. डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस त्याचप्रमाणे विभागणी दिलेली आहे, 20% फिक्स आणि 80% व्हेरिएबल, म्हणजे याची सुद्धा विभागणी कशी होणार, व्हेरिएबल आणि फिक्स दोन्ही मध्ये. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस 100% फिक्स, हा 100% काय झाला, फिक्स मध्ये झाला. दिलेल्या पदांना आपण सुरुवातीला स्थिर खर्च आणि चल खर्च, व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स कॉस्ट मध्ये वर्गीकृत केलं. व्हेरिएबल कॉस्टची यादी एका ठिकाणी बनवा, फिक्स कॉस्टची यादी एका ठिकाणी बनवायचं, जेणेकरून आपल्याला सोयीस्कर होईल. टोटल कॉस्ट किती झालेली आहे, 155 रुपये प्रति एकक. विक्री किती होते, 200 रुपये प्रति एकक, म्हणजे नफा किती झाला, दोघांमधला फरक 45 रुपये प्रति एकक. पण एका युनिटचा 45 रुपये, म्हणून 10 युनिटचा 45,000, तर 8 युनिटचा एवढा, असं गुणाकाराच्या अंकगणितासारखं हे सोपी नाही. बदल काय होतो आणि चूक नेमकी काय होते हेच आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. सोल्युशन बनवूया. हेडिंग दिलं फ्लेक्झिबल बजेट, रकाने बनवले, रकानाची ओळख बघितली. प्रेझेंट कॉस्ट 10,000 युनिटची आणि रिक्वायर्ड कॉस्ट आपल्याला 8,000 युनिटची बनवायची आहे. दोन व्हेरिएबल कॉस्टचे पद आपण घेतले, पहिला व्हेरिएबल एक्सपेन्सेस आणि दुसरं फिक्स एक्सपेन्सेस. व्हेरिएबल एक्सपेन्सेसची कुठली यादी बनवायची आहे, जे व्ही मार्किंग केलेले पद आहे ते व्हेरिएबल मध्ये लिहिले आहेत. मटेरियल, लेबर, व्हेरिएबल ओव्हरहेड 70, 25, 25, 70, 25, 25. तदनंतर सेमी व्हेरिएबल कॉस्ट मधला 10 रुपयापैकी 10% फिक्स आहे, म्हणजे राहिलेला 90% काय व्हेरिएबल कॉस्ट आहे, म्हणून सेमी व्हेरिएबल कॉस्टला आणि डिस्ट्रीब्युशन कॉस्टला दोघांमध्ये वाटणी करायची. सेलिंग एक्सपेन्सेस किती रुपये दिलेले आहेत, 10 रुपये प्रति एकक. मग या 10 रुपये प्रति एककाचं आपण विभागणी करायची आहे व्हेरिएबल कॉस्ट मध्ये आणि फिक्स कॉस्ट मध्ये, म्हणून सेलिंग एक्सपेन्सेस मी व्हेरिएबल मध्ये पण लिहिला आहे आणि सेलिंग एक्सपेन्सेस मी फिक्स मध्ये पण लिहिलेला आहे. प्रमाण दिलेलं आहे 10 रुपये प्रति एककाच्या 10% फिक्स मध्ये घ्यायचं आहे, म्हणून 10 रुपये प्रति एककाच्या 10% म्हणजे 1 रुपया प्रति एकक, 10% 1 रुपया प्रति एकक फिक्स एक्सपेन्सेस मध्ये घेतले आणि उर्वरित 90% 10 रुपयाच्या 90% 9 रुपये प्रति एकक आपण व्हेरिएबल कॉस्ट मध्ये घेतलेले आहे. मुद्दा लक्षात आला. पुन्हा एकदा रिपीट करतो आहे पुढच्या पॉइंट सोबत. डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसची रक्कम दिलेली आहे 10 रुपये प्रति एकक. विभागणी दिलेली आहे 20% फिक्स, म्हणजे स्थिर खर्च राहणार 20% आणि बदलणारा चल खर्च राहणार 80%. तर 80% रक्कम व्हेरिएबल मध्ये घ्यायची आहे आणि 20% रक्कम स्थिर एक्सपेन्सेस मध्ये घ्यायची आहे. रक्कम होती
₹10 विभागणी करायची आहे. डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस 80%, ₹10 80%, ₹8 प्रति एकक आपण व्हेरिएबल मध्ये घेतले आणि उर्वरित 20% डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस ₹10 20% रक्कम कंसात लिहिलेला आहे, 20% रक्कम फिक्स मध्ये घेतली. शेवटचा आयटम राहिलेला आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस ₹5 100% फिक्स. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस 100% फिक्स ₹5 आणि फिक्स ओव्हरहेड 100% फिक्स ₹10. म्हणून 4 पद फिक्स कॉस्ट मध्ये स्थिर खर्चामध्ये आलेले आहेत आणि 1 2 3 4 5 पद व्हेरिएबल एक्सपेन्सेस मध्ये आलेले आहेत. व्हेरिएबल एक्सपेन्सेसचा चल परिव्ययाचा नियम काय आहे? टोटल व्हेरिएबल एक्सपेन्सेस हे एककाच्या प्रमाणात राहतात, तर प्रति एकक व्हेरिएबल एक्सपेन्सेस हे फिक्स राहतात. पुन्हा एकदा नियम सांगतो आहे, पर युनिट व्हेरिएबल एक्सपेन्सेस हे कॉन्स्टंट राहतील, तर पर युनिट व्हेरिएबल एक्सपेन्सेस हे कॉन्स्टंट राहतील आणि टोटल व्हेरिएबल एक्सपेन्सेस हे एककाच्या प्रमाणामध्ये राहतील. एककाच्या प्रमाणामध्ये म्हणजे एकक वाढले टोटल वाढणार, एकक कमी झाले टोटल कमी होणार. हा नियम कोणाला लागू आहे? चल परिव्ययाला. बघूया नियम. प्रति एकक मध्ये कॉन्स्टंट ठेवायचं आहे, तर न चुकता न विसरता पर युनिटचे जे ₹137 प्रति एककची रक्कम आहे ते जसंच्या तसं ₹8,000 रकानामध्ये कॉपी करायचं. मटेरियल ₹70 सेम राहणार, लेबर ₹25 सेम राहणार, व्हेरिएबल कॉस्ट ₹25 सेम राहणार, सेलिंग एक्सपेन्सेस ₹9 सेम राहणार, डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस ₹8 पर सेम राहणार. म्हणजे प्रति एकक व्हेरिएबल कॉस्ट ₹137 कॉन्स्टंट राहणार. 10,000ला, 8,000ला, 9,000ला, 12,000ला दिलेल्या प्रति एककाकरता कॉन्स्टंट राहणार. दुसरा नियम काय होता? टोटल व्हेरिएबल एक्सपेन्सेस म्हणजे अमाऊंटचा रकाना हा एककाप्रमाणे बदलत राहणार. आता 10,000 एककाला किती राहणार? अमाऊंटचा फॉर्म्युला काय आहे? अमाऊंट इज इक्वल टू रेट गुणिला क्वांटिटी. प्रेझेंटलाही तोच नियम लावायचा आणि 8,000ला सुद्धा तोच नियम लावायचा आहे. नियम पुन्हा काय आहे? सूत्र आपल्याला काय दिलेलं आहे? अमाऊंट काढण्याकरता रेट गुणिला क्वांटिटी करा. आपल्याला प्रति एककचा रेट दिलेला आहे, मग सरळ गुणाकार करायचा आहे. ₹70 एका युनिटला लागतात, 10,000 युनिटला किती लागणार? तर अमाऊंटचा कॉलम बनवण्याकरता मित्रांनो प्रति एकक रेटला 10,000च्या एककाने गुणाकार द्यायचा. 10,000 गुणिला 70 ₹7 लाख. त्याचप्रमाणे 10,000 गुणिला 25 ₹2,50,000. 10,000 गुणिला 25 ₹2,50,000. 10,000 गुणिला 9 ₹90,000. 10,000 गुणिला 8 ₹80,000. जेव्हा प्रत्येक आकड्याला 10,000 गुणाकार केला, बेरीज सुद्धा 10,000 गुणाकार करायची आहे. हा सगळ्यात मोठा पडताळा तुमच्याजवळ आहे. 1 2 3 4 5 आयटमची टोटल जर का ₹137 प्रति एकक आहे, तर याच्या गुणाकाराची टोटल सुद्धा बेरीज टोटल तीच आली पाहिजे जी प्रति एकक गुणिला अमाऊंट करून येईल. म्हणजे याला सुद्धा रेट इंटू क्वांटिटी अमाऊंट टॅली होते का बघायचं. 137 गुणिला 10 करून 13,70,000 आले पाहिजे. दुसरा पडताळा काय मित्रांनो? या 13,70,000ला जो गुणाकाराच्या माध्यमातून आपण काढला, पहिल्या 5 पदांची बेरीज सुद्धा 13,70,000 आली पाहिजे. फ्लेक्सिबल बजेटमध्ये हा महत्वाचा पडताळा तुमच्यासाठी दिलेला आहे. असाच पडताळा आपण 8,000 साठी लावायचा. प्रति एकक समान आहेत. आपण सूत्र सांगितलं होतं, पर युनिट व्हेरिएबल कॉस्ट कॉन्स्टंट. 70 25 25 9 8 137 जसंच्या तसं इथं उतरवलं. अमाऊंट काढायची आहे. अमाऊंट साठी आपल्याला सूत्र काय दिलेलं आहे? तर अमाऊंट साठी व्हेरिएबल कॉस्टच्या अमाऊंट साठी सूत्र दिलेलं आहे क्वांटिटी इंटू रेट. मग क्वांटिटी 8,000, रेट 7,000. मग 8,000 इंटू 70 5,60,000. 8,000 इंटू 25 ₹2,00,000. 8,000 इंटू 25 ₹2,00,000. 8,000 इंटू 9 72,000 आणि 8,000 इंटू 8 64,000. टोटल मध्ये सुद्धा पहिल्या 5 पदांची बेरीज जर का 10,96,000 आलेली आहे, तर हीच बेरीज पडताळा झाला पाहिजे प्रति एकक टोटल व्हेरिएबल कॉस्ट गुणिला युनिट 8,000 10,96,000 येतात की नाही. इथपर्यंत आपण कॅल्क्युलेशन केले. हा पहिला भाग होता चल परिव्ययचा, व्हेरिएबल एक्सपेन्सेसचा. चल परिव्ययमध्ये टोटल कॉलम प्रमाणामध्ये राहिला. 10,000चं एकक 8,000 झालं, तर 7 लाखाचा खर्च 5,60,000 झाला. म्हणजे 10 लाखाच्या 8 लाख हे 80% जर का आहे, प्रमाण किती आहे? 80%.
तर प्रत्येक आकडा हा 80% आलेला आहे. तुम्ही तपासून बघा कॅल्क्युलेटर वरती, प्रत्येक रकाना हा 80% येतो की नाही. टोटल व्हेरिएबल कॉस्ट प्रमाणामध्ये राहील. म्हणून 10,000 एककाच्या 8,000 एकक हे जर का 80% आहे, याचा अर्थ 1 2 3 4 5 रेट इंटू क्वांटिटीने काढलेले आकडे आपण टक्केवारीने सुद्धा काढू शकत होतो. तपासून बघा, 7 लाखाच्या 80% 5,60,000 आहे की नाही. 2 लाखाच्या 80% 2 लाखाची रक्कम आहे की नाही. 80,000च्या 80% 64,000ची रक्कम आहे की नाही. आणि तोच फॉर्म्युला 13,70,000च्या 80% 10,96,000 आहे की नाही. म्हणजे 3 पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन केलं, गुणाकाराने, बेरजेने आणि टक्केवारीने. 1 पडताळा, 2 पडताळा, 3 पडताळे आहेत. म्हणजे फ्लेक्झिबल बजेटचं गणित बिलकुल बेचूक तुमचं बरोबर राहणार. सुरळीत भाग फिक्स एक्सपेन्सेसचा हा एकदम सोपी आहे. त्याचं नावच आहे फिक्स एक्सपेन्सेस. स्थिर परिव्यय. क्षमता कितीही असो, 100% क्षमतेपर्यंत फिक्स एक्सपेन्सेस हे टोटल मध्ये फिक्स राहतात. टोटल मध्ये म्हणजे अमाऊंटचा कॉलम. मित्रांनो, अमाऊंटचा कॉलम म्हणजे इथे तुम्हाला हा कॉलम कॉन्स्टंट ठेवायचा आहे. आणि व्हेरिएबल कॉस्ट मध्ये प्रति एककचा कॉलम कॉन्स्टंट ठेवायचा आहे. म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट प्रति एकक मध्ये कॉन्स्टंट राहतं, परंतु अमाऊंट मध्ये बदलत राहतं, परिवर्तन होतं, व्हेरिएबल होतं. तर फिक्स कॉस्ट टोटल मध्ये फिक्स राहते. म्हणून सुरुवातीच्या रकान्याचं कॅल्क्युलेशन करण्याकरता अमाऊंट जर का उपलब्ध नाही आहे, तर अमाऊंट पुन्हा कशी काढायची, रेट इंटू क्वांटिटी. 4 पद दिलेले होते, प्रति एककचे आकडे तुमच्याजवळ होते, म्हणून प्रति एककचा रेट गुणिला प्रेझेंट क्वांटिटी. प्रेझेंट क्वांटिटी 10,000 गुणिला 1 10,000, 10,000 गुणिला 2 20,000, 10,000 गुणिला 10 1,00,000 रुपये, 10,000 गुणिला 5 50,000 रुपये. 1 2 3 4 ची बेरीज तीच येणार, जी टोटल फिक्स कॉस्ट 18 रुपये प्रति एकक गुणिला क्वांटिटी 10,000 1,80,000. एकूण फिक्स कॉस्ट किती आली आहे, 1,80,000. रक्कम काढण्यासाठी आपण सुरुवातीला गुणाकार केला, परंतु याचं सूत्र काय आहे, फिक्स कॉस्ट रिमेन्स फिक्स. टोटल फिक्स कॉस्ट रिमेन्स फिक्स म्हणजे टोटलचा कॉलम, अमाऊंटचा कॉलम हा प्रत्येक वेळेला स्थिर राहिलाय, फिक्स राहिलाय. एकंदरीत युनिट 10,000 असो का युनिट 8,000 असो का युनिट 9,000 असो का युनिट 12,000 असो. उत्पादन क्षमतेमध्ये बदल जरी झाला, कमी जास्त जरी झालं, तरी हे वार्षिक खर्च, हे मासिक खर्च स्थिर राहतात. स्थिर राहतात म्हणून अमाऊंट याची स्थिर ठेवायची, कॉन्स्टंट ठेवायची, समान ठेवायची. समान ठेवायची म्हणजे सरळ हा कॉलम जसाचा तसा इथं कॉपी करा. सेलिंग एक्सपेन्स 10,000चा 10,000 राहील, डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्स 20,000चा 20,000 राहील, फिक्स ओव्हरहेड 1,00,000चे 1,00,000 राहतील, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस 50,000चे 50 राहतील. याचाच अर्थ टोटल फिक्स कॉस्ट 1,80,000 10,000 युनिटसाठी राहील आणि 1,80,000 ही 8,000 युनिटसाठीच राहील. म्हणून हायर द प्रोडक्शन हायर द कॉस्ट, लोअर द प्रोडक्शन लोअर द कॉस्ट हा नियम फक्त व्हेरिएबल कॉस्टला लागू होतो. हा नियम फिक्स कॉस्टला लागू होत नाही. म्हणून फिक्स कॉस्टचा काही रकाना समान असल्या कारणानं प्रति एकक 155 रुपयाची कॉस्ट ही प्रति एककामध्ये 155 समान राहत नसते. क्षमता जास्त असेल तर ती कमी राहते, क्षमता कमी झाली तर ती वाढते. फिक्स कॉस्ट म्हणून कॉन्स्टंट ठेवायची. म्हणून ही 1,80,000 ची रक्कम 1,80,000 स्थिर राहणार. प्रति एककामध्ये जर का काढायचं असलं तर प्रति एकक काढण्यासाठी इथं आपल्याला रेट जर का काढायचा आहे तर अमाऊंट डिवायडेड बाय क्वांटिटी करून रेट काढता येतो. म्हणजे अमाऊंट 10,000 भागेला क्वांटिटी 8,000, तुम्हाला रेट काढता आला असता ₹1.25. अमाऊंट 20,000 भागेला क्वांटिटी 8,000, 20,000 भागेला 8,000 रेट काढता येईल तुम्हाला ₹2.50. अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करून त्याची टोटल किती येणार, ₹22.50. मग टोटल व्हेरिएबल कॉस्ट आणि टोटल फिक्स कॉस्ट या दोघांची टोटल कॉस्ट राहते. म्हणजे सब टोटल ए आणि सब टोटल बी. पहिला पोर्शन व्हेरिएबल कॉस्टचा, दुसरा पोर्शन फिक्स कॉस्टचा. या दोघांची टोटल जी राहणार ती ग्रँड टोटल राहतं, ज्याला नाव दिलेलं आपण टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट विभाग ए व्हेरिएबल कॉस्ट अधिक विभाग बी फिक्स कॉस्ट.
प्रति एककामध्ये प्रति एककाची बेरीज करायची आहे 137 रुपये पर युनिट अधिक 18 रुपये पर युनिट 155 रुपये. अमाऊंट मध्ये अमाऊंटची बेरीज करायची आहे 13,70,000 अधिक 1,80,000 15,50,000 रुपये. प्रति एककामध्ये प्रति एककाची बेरीज करायची आहे 137 अधिक 22 रुपये 50 पैसे 159 रुपये 50 पैसे. अमाऊंट मध्ये अमाऊंटची टोटल करायची आहे सब टोटल ए 10,96,000 अधिक सब टोटल बी 1,80,000 एकंदरीत बेरीज झाली 12,76,000. मग टोटल कॉस्टची तुलना विक्री सोबत करायची आहे. विक्री तुम्हाला दिलेली आहे 200 रुपये प्रति एकक. पहिल्या लेवलला सुद्धा 200 रुपये प्रति एकक. मग रेट गुणिला क्वांटिटी 10चा गुणाकार करून एकंदरीत विक्री आली 20 लाख रुपये. विक्री मधनं इथं प्रॉफिट कसं काढलेलं आहे सेल्स मायनस कॉस्ट. विक्री मधून कॉस्ट मायनस करून प्रॉफिट येईल. कॉस्ट पेक्षा विक्री जास्त असलं तर प्रॉफिट आणि कॉस्ट पेक्षा विक्री कमी असेल तर लॉस. मग 200 रुपयातनं 155 वजा करून 45 रुपये काय झालेला आहे प्रॉफिट झालेला आहे. तर 20 लाखाच्या टोटल कॉस्ट सेल्स मधनं 15,50,000ची कॉस्ट मायनस करून प्रॉफिट किती झालं 4,50,000. तशाच पद्धतीनं 8,000 युनिटला 8,000 युनिटची विक्री सुद्धा 200 रुपयाला करायची. याची टोटल कॉस्ट किती आलेली आहे 159.50 पैसे. तर याचा प्रॉफिट किती राहणार आहे 40 रुपये 50 पैसे. पूर्वीच 45 रुपयाचा प्रति एककाचा नफा 40 रुपये 50 पैसे झाला. प्रोडक्शन वाढलेलं असेल तर नफा वाढतो, प्रोडक्शन कमी झालं तर नफा कमी होतो. टोटल प्रॉफिट किती झालं तर 200 रुपये प्रति एकक रेट इंटू क्वांटिटी 8,000 रुपये गुणाकार करून विक्रीची रक्कम काढली आपण 16 लाख रुपये. ए प्लस बी ची टोटल कॉस्ट होती 12,76,000. तर सेल्स मधनं म्हणजे 16 लाखाच्या सेल्स मधनं कॉस्ट मायनस करून प्रॉफिट काढायचं आहे. तर 16 लाखाच्या सेल्स मधनं आपण 12,76,000 ची कॉस्ट मायनस काढली. इथे प्रॉफिट किती आलेला आहे 3,24,000 रुपयाचा नफा आलेला आहे. अशा प्रकारे अंदाजे 8,000 रुपयाची जर का आपण उत्पादन केलं तर सद्यस्थितीचा 4,50,000 रुपयाचा नफा अंदाजे कमी होऊन 3,24,000 रुपये राहील. याचं आपण अंदाजपत्रक बांधू शकतो. म्हणून दिलेल्या एककावरती टोटल व्हेरिएबल कॉस्ट, टोटल फिक्स कॉस्ट, टोटल खर्च, टोटल विक्री 16 लाख आणि टोटल अंदाजे नफा किती आलेला आहे 3,24,000. हे आपल्या गणिताचं निश्चित नफा आलेला आहे. या गणिताचा पुन्हा एकदा दोनदा सराव करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या गणितासोबत. धन्यवाद.